मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. 15 तारखेला त्याचं मतदान होईल, 16 तारखेला मतमोजणी होईल. परंतु तत्पूर्वी मतदानाच्या दिवशी खास करून निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं काय करावं या संदर्भात राजकीय पक्षांची जी त्यांनी बैठक बोलवली होती, विशेषतः मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली जो सध्या निवडणूक आयोगाच्या कक्षेत काम करतो आहे, तर यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले प्रश्न, मुद्दे, संशय, शंका सगळं मांडलं. परंतु या संदर्भात अधिकाऱ्यांनी मात्र उत्तर मोघम देण्यातच आपली वेळ निभावली. ठोस कोणत्याही प्रश्नाच्या किंवा शंकेच्या संदर्भात ते उत्तर देऊ शकले नाही किंवा निरसन करू शकले नाही. त्यामध्ये सर्वात एक कळीचा मुद्दा जो उपस्थित केला गेला होता, त्यामध्ये वोटिंग मशीन जी आहे ती पॅक करण्याच्या संदर्भातला प्रश्न ज्या समाजवादी पक्षाचे महासचिव, प्रदेश महासचिव राहुल गायकवाड यांनी उपस्थित केला होता. ते या बैठकीतील भूमिका, नेमकं राजकीय पक्षांना काय म्हणायचं आहे आणि आयोगाचे अधिकारी म्हणजे आयुक्त नेमके काय म्हणत आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच, त्यांच्या शब्दातच थेट ऐकूया. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 ते 4 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यामध्ये होत आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि सध्या येत्या 15 तारखेला राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत. उद्या संध्याकाळी 13 तारखेला 5:30 वाजता प्रचार थांबणार आहे आणि आज त्या संदर्भात राजकीय पक्षांची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तयारी संदर्भात काही राजकीय पक्षांच्या पुढे मांडणी केली ती अतिशय भयानक आहे. निवडणूक आयोग, महानगरपालिकेची किंवा राज्य निवडणूक आयोगाची उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना कसलीही तयारी दिसत नाही. मुंबई महानगरपालिका जे प्रशासन आहे त्याचीही कुठली तयारी असल्याचं दिसत नाही, असं त्यांच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नावरती कुठलीही समाधानकारक उत्तरं त्यांनी दिली नाहीत. हे अतिशय भयानक आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून किंवा त्या अगोदर लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातूनही अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत. लोकशाही या निवडणुका ज्या आहेत त्या लोकशाहीचा आत्मा आहेत, पण त्यामध्ये त्रुटी निर्माण करायच्या आणि या सगळ्या प्रक्रियेवरूनच, निवडणुकीच्या प्रक्रियेवरूनच मतदाराचं किंवा जनतेचं लक्ष विचलित करायचं किंवा त्यांचा अविश्वास त्या संदर्भात निर्माण करायचा, अशी एक प्रक्रिया तर सुरू नाही ना, असा एक शंका एक राजकीय पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून माझ्या मनामध्ये उपस्थित राहते. खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठलीही लोकप्रतिनिधीची बॉडी किंवा मेयर आणि बाकी जी सिस्टम असते, प्रभाग समितीच्या विभागाच्या अध्यक्ष असतात, चेअरमन असतं, शालेय शिक्षण विभागाचा असेल, स्थायी समिती असेल, अशी कुठलीही सिस्टम गेल्या 4 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये नव्हती आणि राज्य शासनाचं त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण होतं आणि एक लूटमार करण्याचा एक उद्योग राज्यातील भाजप आणि मित्रपक्षाच्या सरकारने सुरू ठेवला होता. निवडणुका घेण्यासाठीही ते उत्सुक नव्हते, पण न्यायालयाच्या निर्देशानंतर, आदेशानंतर त्यांना मजबुरीने या निवडणुका घ्याव्या लागत आहेत आणि आज 15 तारखेला त्या निवडणुकी त्यासाठी मतदान होत आहे. आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची जी बैठक बोलवली होती त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय हे निवडणुकीच्या आजपर्यंत सगळ्या सिस्टमला विस्कळीत करण्याचं किंवा सिस्टमला फेटाळून लावण्याची जी एक नवीन पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे ती अतिशय भयानक आहे.
आज त्यांनी असं सांगितलं की उद्या संध्याकाळी 5:30 वाजता प्रचार थांबणार आहे आणि प्रचार थांबल्यानंतर उमेदवार आणि उमेदवाराबरोबर असणारे त्याचे समर्थक किंवा त्याचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन डोर टू डोर जाऊन प्रचार करू शकतात. ही जी पद्धत आहे ती अतिशय भयानक आहे. याचा अर्थच असा आहे की ह्याला प्रचार थांबला असं म्हणता येणार नाही. प्रचार थांबल्यानंतर उमेदवार 14 तारखेच्या संध्याकाळपर्यंत मतदाराच्या घरोघरी जाऊ शकतो, पत्रकं वाटू शकतो. अशा पद्धतीची एक नवीन सिस्टम आता इथं आलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही जी पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे ती भाजपसाठी त्यांनी सुरू केलेली आहे किंवा इथल्या सत्ताधारी पक्षाच्या आदेशाने त्यांनी हे सगळा प्रपंच त्यांनी सुरू केलेला आहे. उमेदवार उद्या संध्याकाळी प्रचार थांबल्यानंतर सर्व पक्षाच्या लोकांना एक संधी आहे की ते उमेदवाराच्या घरोघरी आपल्या समर्थकासाठी जाऊ शकतात, स्वतःसाठी मत मागू शकतात, पत्रकं वाटू शकतात. ही जर सिस्टम असेल तर त्याला प्रचार थांबला गेला आहे किंवा प्रचार थांबला आहे असं म्हणता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी 15 तारखेला मतदान होईल आणि मतदारांसाठी राजकीय पक्षाची जे लोक टेबल सिस्टम असते, मतदान केंद्राकडे जाताना त्याचं मत कुठल्या बूथमध्ये आहे आणि हे सांगण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्याला थोडी मदत मिळावी म्हणून राजकीय पक्षाचे लोक ज्या टेबलवरती बसलेले असतात त्या टेबलवरती त्या राजकीय पक्षाच्या लोकांना सर्व प्रकारची मुभा देण्यात आलेली आहे. त्यांना बॅनर, उमेदवार आणि त्याचा बॅनर आणि त्याचं पक्षाचं चिन्ह हे सगळं लावण्याचं त्यांनी परमिशन दिलेलं आहे. आणि ही सिस्टम म्हणजे माझ्या माहितीनुसार ही पहिल्यांदा सगळं हे राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महानगरपालिका करत आहेत. अन्य महापालिकेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही किंवा तशा सूचना तसं जे माहिती असेल ती सगळी आम्ही पाहू. पण मुंबई महानगरपालिका जे दबावापोटी करत आहे आणि कोणाचा तरी एक विशिष्ट राजकीय पक्षाला म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षांना फायदा होईल अशी सगळी सिस्टम ते या निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरत आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की मतमोजणीच्या संदर्भामध्ये मतमोजणी त्या प्रभागामध्ये होणार आहेत आणि त्या मतमोजणी होताना किमान 2 मतदारसंघाच्या 2 वार्डची मतमोजणी एकाच वेळी होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यांचं तर असं म्हणणं होतं की ते सर्वांनाच बोलवून करणार आहेत, पण त्या परिसरामध्ये एक 7-8 एखाद्या प्रभागामध्ये 7-8 वॉर्ड असतात, तर 7-8 वॉर्डची मतमोजणी एकाच वेळेस घेण्याचा त्यांचा विचार होता. पण असं जर झालं तर खूप मोठी गर्दी जमते, उमेदवार आणि त्याचे समर्थक त्या ठिकाणी येत आहेत ह्या सगळ्या, आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एका वेळेत 2 मतदारसंघाची मतमोजणी घ्या. तर त्याचे तेवढेच उमेदवार आणि ते 2च उमेदवार आणि त्याचे समर्थक तिथं येतील आणि त्यांची मतमोजणी झाल्यानंतर ते आपल्या प्रभागामध्ये, आपल्या वॉर्डमध्ये निघून जातील आणि नंतर 2 उमेदवार येतील. अशा पद्धतीचं कायदा आणि सुव्यवस्थेचं प्रश्न बिघडणार नाही अशा पद्धतीच्या सूचना त्यांना आम्हाला करावं लागल्या. याच्यावरून असं वाटतं की निवडणूक आयोगाची किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाची कुठली तयारी नाही, कुठल्या तयारीने ते उतरलेले नाहीत. कुणाच्या तरी इशाऱ्यावरती मुंबई महानगरपालिकेची सगळं प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोग काम करत आहे हे स्पष्ट दिसतं. कुठून तरी सूचना आल्यानंतर ते सगळं काम करत आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्यातली आणखी एक आहे की मशीन सील करण्याबाबतची. ज्या मशीन राजकीय पक्ष जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या समोर ते मशीन उघडून दाखवणार आहेत आणि त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि मतदान संपल्यानंतर त्या मशीन सील करताना आमचं म्हणणं असं होतं की स्पेसिफिक असं
एक पेसिफिक असं त्या मशीन सीलच्या बाबतीमध्ये एक सील त्याला पेसिफिक सर्व मशीनमध्ये किंवा सगळ्या मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये ज्या मशीन असतील त्या मशीनला एकाच प्रकारचं सील असलं पाहिजे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आरोला सूचना देऊ म्हणून. आम्ही म्हणलं सूचना आरोला देऊ नका, तुम्ही कमिशनर आहात आणि तुम्ही आरोला आदेश द्या. निवडणूक आयोगाचे कमिशनर आणि मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर ह्यांनी आरोला सूचना देण्याची गरज नाही, ह्यांनी त्या आरोना आदेश देण्याची गरज आहे. आणि सर्व प्रभागातल्या सगळ्या वॉर्डमधल्या ज्या मशीन आहेत त्या बंद करताना त्याच्यावरती एकाच प्रकारचं सील असलं पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही त्यांना मागणी केली. ते म्हणले आम्ही तशा पद्धतीचा विचार करू. ते कुठल्याही ठोसपणे सांगायला तयार नाहीत. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आणखी असं आहे की ज्या मशीन वोटिंग झाल्यानंतर त्या मशीन स्ट्रॉंग रूमला घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणीही त्या राजकीय पक्षाच्या जे आतमध्ये उमेदवाराचे प्रतिनिधी असतील त्यांच्या सह्या घेणार आहेत. पण आमची मागणी अशी आहे की सील सर्व वॉर्डमधल्या मशीनमध्ये सील एकाच प्रकारचं असलं पाहिजे आणि त्यांनी तशा ते सगळा निर्णय घेऊन राजकीय पक्षांना त्वरित म्हणजे आज किंवा उद्या कळवलं पाहिजे, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. काय करतायत ते आपण पाहू. पण जास्त अधिक अपेक्षा निवडणूक आयोगाचे कमिशनर किंवा महानगरपालिकेचे कमिशनर यांच्याकडून करणं आजच्या स्थितीमध्ये व्यर्थ आहे असं मला वाटतं. पण आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. निवडणुका निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होतील आणि निवडणुकीमध्ये यांनी कितीही गडबड करायचा प्रयत्न केला तरी त्याला रोखण्याचं काम राजकीय पक्ष म्हणून आम्ही करत राहू. हे एक निवेदन आम्ही राज्यात मुंबई शहरातील मतदारासाठी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय समाजवाद.